आदरणीय पवारसाहेबांच्या काही सभांमध्ये या संदर्भात उल्लेख झालेला होता. त्याचबरोबर एका शाळेमध्ये नृत्याचा कार्यक्रम झाला असा सुद्धा उल्लेख झालेला होता. तर या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे हे आदरणीय पवारसाहेबांना सांगण्याच्या दृष्टीने मी आदरणीय पवारसाहेबांची सकाळी भेट घेतली. परंतु ऑलरेडी त्यांच्याकडे ही इन्फॉर्मेशन आलेली होती की ते जे नृत्याचा कार्यक्रम होता तो काही शाळेमध्ये झालेला नाही. तो ग्रामपंचायतीच्या ग्राउंडवर झालेला होता आणि त्याला ग्रामपंचायतीची परवानगी असल्यामुळे शिक्षण खात्याचा त्या पर्टिक्युलर कार्यक्रमाशी काही संबंध नव्हता. ही माहिती त्यांनी स्वतःलाच, कारण त्यांचे स्वतःचे सोर्सेस आहेत त्याच्यामुळे त्यांना ती माहिती मिळते. त्याच्यामुळे त्यांनीच मला अगोदर, मी त्यांना हे एक्सप्लेनेशन देण्यापूर्वी त्यांनी सांगितलं की असा कार्यक्रमाच्या संदर्भातली योग्य ती माहिती माझ्याकडे आलेली आहे. दुसरा भाग जो होता तो शाळांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर दुरुस्त करायचं आहे. कारण ग्रामीण भागातल्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर खूपच त्या मानाने वीक असतं. आपल्याला माहिती आहे की हायकोर्टामध्ये सुद्धा या संदर्भात काही निर्देश दिलेले होते टॉयलेट्सच्या संदर्भात वगैरे, आणि हे तातडीने करायचं म्हणून सरकारने जिल्हा नियोजन मंडळातून सुद्धा शाळांच्या टॉयलेट्ससाठी, शाळांच्या नवीन खोल्यांसाठी, शाळांच्या कंपाऊंड वॉलसाठी निधी देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याबाबतचे निर्देश दिलेले होते. तरी पण एकंदरीत आपल्याकडे जवळजवळ 85,000च्या आसपास शाळा आहेत आणि एवढ्या शाळांना एका वेळेला हे इन्फ्रास्ट्रक्चर पुरवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात निधी त्याला आवश्यक आहे. आणि ह्याचा विचार करून सरकारने एक स्कीम केलेली आहे ज्याच्यामध्ये ज्या कंपन्यांच्या CSRमधून निधी देणं शक्य असतं त्यांच्याकडून तो निधी घेऊन ते इन्फ्रास्ट्रक्चर करावं. आणि आमच्या शाळांना साधारण शाळा नंबर 1, शाळा नंबर 2, जिल्हा परिषद असं नाव असतं. तर त्याच्यापूर्वी जे त्याच्यासाठी निधी कंपन्या उपलब्ध करून देतील त्यांचंसुद्धा नाव येतील. अधिक त्यांना 10 वर्ष त्याचा मेंटेनन्स करायला लागेल आणि जेवढा काळ ते मेंटेनन्स करतात तेवढाच काळ त्यांचं नावसुद्धा राहील. अशाच तऱ्हेची योजना ही 5 वर्षासाठी सुद्धा आहे की जेणेकरून महाराष्ट्र हे एक औद्योगिक राज्य आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या ह्याच्यासाठी हा एकंदर घेतलेला निर्णय आहे. या निर्णयाच्या संदर्भात सुद्धा मी ज्याप्रमाणे संघटनांना माहिती दिली, पवारसाहेबांना सुद्धा माहिती दिली, कारण ते स्वतः शिक्षण मंत्री राहिलेले आहेत आणि ह्याचं जे महत्त्व आहे ग्रामीण भागातल्या मुलांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे हे त्यांनासुद्धा माहिती आहे. दुसरी बाब होती ती आपण ज्या केंद्रस्तरावर शाळांच्यामध्ये सुधारणा करतो आहे याच्यामध्ये कुठलीही शाळा बंद होणार नाही हे त्या पत्रामध्येच म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या सुविधा नसल्या तर शिक्षणाचा दर्जा घसरतो आणि त्याच्यामुळे ह्या देणं आवश्यक होतं. आणि ह्या दृष्टीने सर्व महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटना आहे सर्वांच्या प्रतिनिधीशी आज मी बोललो. शासनाची जी बाजू आहे ती त्यांना समजावून सांगितली आणि त्याच्यामुळे त्यांनी कबूल केलेलं आहे की ह्या संदर्भात जर काही गैरसमज झाला असेल तो गैरसमज आम्ही दूर करू. आपणसुद्धा या संदर्भात प्रेस घेऊन, आज शनिवार असल्यामुळे मी खरं तर सर्वांशी बोलू शकलो नाही, परंतु सर्व संघटनांना ही बाजू समजलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातला गैरसमज दूर झाला की आपोआप शिक्षकांच्या मनामधला गैरसमज दूर होतो आणि समाजाच्या मनामधला गैरसमज दूर होतो. त्यामुळे एकंदरच ह्या सगळ्या योजना या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्या ह्याच्यासाठी आहेत. त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. अशा तऱ्हेने पहिल्यांदाच असं घडतं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये मुलांना चांगल्या सोयीसुविधा असल्या पाहिजेत याची तरतूद होते आणि त्याला रिस्पॉन्ससुद्धा चांगला आहे. अनेक कंपन्या पुढे येऊन याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. लवकरच या संदर्भातली मीटिंग होईल आणि त्याच्यामुळे CSRचे जे पैसे शिक्षणासाठी म्हणून दिले जातात, परंतु ते वेगवेगळ्या व्हिडिओ फिल्म्स तयार करणं, आमच्या शिक्षकांना ट्रेनिंग देणं किंवा काही ॲप डेव्हलप करणं ह्याच्यासाठी जो खर्च होतो त्याच्याऐवजी तो थेट मुलांच्या चांगल्या सुविधांसाठी खर्च झाला तर मुलांना अधिक चांगलं शिक्षण मिळू शकेल. जागोजागी कॉम्प्युटर लॅब्स निर्माण होऊ शकतील, मुलांना आवश्यक त्या सुविधा निर्माण होऊ शकतील, सायन्सच्या चांगल्या लॅब होऊ शकतील, व्यवसाय प्रशिक्षण होऊ शकेल आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारा हा निश्चितपणे निर्णय असेल. दुसरा जो समूह शाळांमध्ये अधिक सोयी चांगल्या विकसित करण्याचा जो प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये मुलांची जी प्रगती आहे ही एकदम लहान शाळांमध्ये मुलांची प्रगती पूर्णपणे थांबते असं सर्वेमध्ये निदर्शनाला आलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यांना छोट्या शाळांमध्ये ठेवायचं त्यांनी आपली मुलं अवश्य त्या शाळांमध्ये ठेवावी, परंतु केंद्राच्या स्तरावर एक तरी आदर्श शाळा असावी ज्याच्यामध्ये मुलांना, कारण हल्ली मुलांचा कल
आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे असा सुद्धा असतो. त्याच्यामुळे सेमी मीडियमच्या धर्तीवर ह्या शाळा असतील आणि वेल इक्विप्ड शाळा असतील की जेणेकरून इथं जाण्याच्या सोयीसुद्धा उपलब्ध करून दिल्या जातील. पण कुठल्याही परिस्थितीत कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही, कारण उलट्या आम्हाला शाळांची संख्या जी आहे ही खरं तर आहे तेवढीच राहणार आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता शिक्षण विभागाच्या 3 कॅटेगरीमध्ये शाळांची विभागणी झाली आहे. त्याच्यामध्ये प्री प्रायमरी आहे, ज्याच्यामध्ये नर्सरी, ज्युनियर के जी, सिनियर के जी, पहिली आणि दुसरी असेल, आणि तिसरी ते 8वी हे प्राथमिक असेल, आणि 9वी ते 10वी माध्यमिक असेल, आणि त्याच्यानंतर उच्च माध्यमिक असेल. म्हणजे हा सगळं लक्षात घेतलं तर ह्या शाळांचं नेटवर्कसुद्धा एस्टॅब्लिश करायला लागेल, जे फार महत्त्वाचं असेल. आणि ही एकदम छोटी मुलं असल्यामुळे त्या गावामध्येच ह्या शाळा असणार हे उघड आहे. फक्त त्याला शिक्षण देण्यासाठी जे तज्ज्ञ लागतील त्यांची कशा तऱ्हेने व्यवस्था करायची, कारण ऑलरेडी 3रीपासून मुलांना फुल फ्लेज अभ्यास असतो. मग त्याला आमचे ट्रेन टीचर गेले पाहिजेत, आणि ह्या शाळांची व्यवस्था कशी करायची त्या संदर्भात आम्ही सेपरेट चर्चा ही संघटनांबरोबर करू. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या चर्चा झाल्या. इतर जे प्रॉब्लेम्स आहेत शिक्षक संघटनांचे त्याच्यावरसुद्धा विचारविनिमय झाला. आणि एकंदरीतच हे जे घेतलेले निर्णय आहेत त्याच्यामध्ये खाजगीकरण कुठेही होत नाही हे त्यांना पटवून दिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी समूह शाळांच्या संदर्भातसुद्धा शाळा बंद होणार नाही याचीसुद्धा खात्री दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे चांगल्या वातावरणामध्ये झाले आणि त्यांनी चांगला निर्णय घेण्याचा मान्य केलेला आहे. कालचं त्यांनी बोलल्यानंतर त्यांची सिंधुदुर्गमध्ये प्रेस झाली आणि त्याने आपलं म्हणणं सुधारलं. बघा, शेवटी कसं आहे, त्या आमच्या ताई आहेत, अनेक वर्ष आम्ही त्यांच्यावर काम केलं आहे. त्या काही बोलल्या आणि त्यांना काही चुकीची माहिती मिळालेली असली तर त्या माहिती कंटिन्यू न करणं हा एक भाग असतो. तो त्यांनी लगेच तिथल्या इथं सुधारला सिंधुदुर्गमध्ये. त्याच्यामुळे हा विषय काय विनाकारण वाढवण्याची माझी स्वतःची इच्छा नाही. मी त्याच वेळेला सांगितलं होतं की ताईंच्याबद्दल आदराची भूमिका असते, ती भूमिका कायम राहील. परंतु त्यांना कोणी चुकीची माहिती दिलेली असली तर मी सांगितलेलं होतं की साहेबांच्याबरोबर माझी भेट ही पूर्वीच ठरलेली होती, 8-10 दिवसांपूर्वी. आणि त्याच्यामध्ये साहेबांना ही माहिती देणं आवश्यक होतं, कारण साहेबांनी एखादी गोष्ट बोलली तर महाराष्ट्रामध्ये असं गृहीत धरलं जातं की ती योग्यच आहे. जसं आता मी आपल्याला सांगितलं की गौतमी पाटीलचा जो प्रकार घडलेला होता त्या संदर्भात साहेबांना कोणीतरी चुकीची माहिती दिलेली होती, पण खरी माहिती काय ही साहेबांनी स्वतः शोधून काढली. आणि मी गेल्यानंतर मला विषय काढायलाच लागला नाही, त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की ती माहिती चुकीची होती. हे जे काय असतं हे एक मोठ्या नेत्याचं लक्षण असतं की मोठा नेता स्वतःच शोधून काढतो आणि जर आपल्याला असेल तर ते दुरुस्त करतो. आता मी जी संघटनांना माहिती दिलेली आहे ही संघटनांच्या माध्यमातून ताई घेऊ शकतात. आणि ताईंच्याबरोबर एरवीसुद्धा माझ्या मिटिंग होत असतात, कारण ताई महासंघाच्या सुद्धा अध्यक्ष आहेत. जे आमच्या अनुदानित शाळा आहेत त्याच्या महासंघाच्या त्या अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे त्यावेळेला ज्याला माहिती होईल, कारण हा काय अनुदानित शाळांच्या संदर्भातला मुद्दा नव्हता, हा मुद्दा हा जिल्हा परिषदेच्या आमच्या गव्हर्नमेंट स्कूलच्या संदर्भातला मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या ज्या संघटना आहे त्या ठिकाणी त्यांचा गैरसमज झाला होता, तो दूर करून दिल्यामुळे आपोआपच ती माहिती ही सर्व राजकीय लोकांकडे पोचेल, संबंधित लोकांशी पोचेल आणि त्यांचा गैरसमजसुद्धा दूर होईल. कारण मुळातच हे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे. शिक्षकांच्या हिताचे जेवढे निर्णय होते मी 1 वर्षामध्ये घेतलेले होते. आणि मी पूर्वीच सांगितलेलं होतं की याच्यापुढे फक्त विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे शिक्षण विभागाकडून घेतले जातील. आणि त्याप्रमाणे मी कामाला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं, दुसरं क्वालिटी एज्युकेशन निर्माण करून देणं, इतर ज्या बाबी आहेत दप्तराचं ओझं कमी करणं महाराष्ट्रामध्ये पहिल्या वेळेला घडलं. किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही. मुलं सरसकट सगळ्या मुलांना युनिफॉर्म्स देणं, शूज सॉक्स देणं महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये. किती लोकांनी त्याची नोंद घेतली मला माहिती नाही. 30,000 शिक्षकांची भरती पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये होते. मोकळ्या केंद्रीय शाळांच्या मोकळ्या पोस्ट होत्या त्याची भरती सुरू झाली. शिक्षकांना जे प्रमोशन्स द्यायचे होते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये त्याच्या परीक्षा सुरू झाल्या. सगळं काय माझं येण्यासाठी वाट बघत होते असंतला भाग नाही, परंतु मी आल्यानंतर ते करून घेतलं. त्याच्यानंतर माध्यमिक शाळांच्या बाबतीत 61,000 शिक्षकांना आपण टप्पा अनुदानावर आणलं. त्याच्यानंतर त्यांच्यासाठी सुद्धा भरती सुरू केलेली आहे. शिक्षक सेवकांचे पगार वाढवलेले आहेत, लॅब असिस्टंटचे पगार वाढवलेले आहेत, त्याच्यानंतर लायब्ररींचे पगार वाढवलेले आहेत. म्हणजे शिक्षण खात्यामध्ये इतर कर्मचाऱ्यांसाठी जे जे करायचं सगळंच चालू आहे. त्यानंतर अनेक काही छोट्या छोट्या बाबी आहेत त्याच्यावर निर्णय होत आहेत. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर हे सुधारायलाच लागेल, त्याला इलाज काहीच नाही. आणि ते सुधारण्यासाठी जर आपण मदत घेत असू कंपन्यांच्या CSRची तर त्याच्यामध्ये कुठलीही चूक नाही. त्यांना कुठलेही अधिकार दिलेले नाही, कुठलंही खाजगीकरण देत नाही. या संदर्भाचा GR अतिशय स्पष्ट आहे.
आणि सर्व संघटनांनी मान्य केला की या GRमध्ये कुठल्याही खाजगीकरणाचा उद्देश नाही किंवा तो हेतू नाही आणि अतिशय सुंदर GR आहे. मी तुम्हाला सगळ्यांना त्याच्या कॉपीज देईन आणि तुमच्या लक्षात येईल की पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत असताना शिक्षणाचा दर्जासुद्धा त्याच्यामुळे सुधारेल. कारण त्याच्यामध्ये लॅब्स आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेच्या रॉबोटिक्सच्या लॅब आहेत, कॉम्प्युटर लॅब्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स देऊ शकतात. कंपन्या खरं तर ह्या गोष्टीसाठी पैसा खर्चच करत असतात, पण हा पैसा NGOकडे जाण्यापेक्षा तो जर थेट विद्यार्थ्यांच्या हितासाठी खर्च झाला तर विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल. झालेला आहे. लवकरच ते आपल्या सगळ्या लोकांच्या मीटिंग घेतील आणि त्यांना हे सगळं समजावून सांगतील आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही गैरसमज निर्माण होता पूर्णपणे दूर होईल. अजून ही आत्ता कर त्यांनी सर्क्युलर काढली आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे समूह शाळा ज्या विकसित होतील त्याचा आणि आपण जी आदर्श शाळा आहे त्याची सांगड घालता येईल, आपण ज्या दत्तक शाळा हे केल्या आहेत त्याची सांगड घालता येईल. शेवटी समूह शाळा ही कुठलीही शाळा बंद करण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनची क्वालिटी जी घसरलेली होती छोट्या छोट्या शाळेत गेल्यानंतर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या दृष्टीने तिथं काय काय सोयी असाव्या, लॅब्स कशा असाव्या वगैरे या संदर्भातलं मार्गदर्शन करणारं एक सर्क्युलर हे आमच्या म्हणजे पत्र आहे ते जे आमच्या कमिशनरने काढलेलं आहे, आयुक्तांनी. आणि त्याच्यामुळे शाळा बंद करणं हा काय हेतूच नाही आहे. मुलांच्या शिक्षणाची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं हा काही गुन्हा नाही आहे, ते एक पवित्र काम आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल गैरसमज कोणीही मनामध्ये ठेवता कामा नये. सर, ते पत्रात 15 ऑक्टोबरची म्हणजे शेवटचा दिवस दिला गेला होता जिल्हा परिषदांना प्रस्ताव पाठवण्यासाठी. तर ते सुचवलं की एक गोष्ट अशी आहे की सध्या आयुक्त स्वतः हे इलेक्शन ड्युटीवर आहेत, त्याच्यामुळे राज्याच्या बाहेर आहेत. तर त्यांच्याकडे प्रस्ताव आल्यानंतर ते माझ्या निदर्शनाला आणून देतील आणि त्याच्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईल. शेवटी शालेय शिक्षण विभागाचे निर्णय हे शालेय शिक्षण खात्याचे मंत्री घेत असतात आणि ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची त्याच्यासाठी सहमती घेत असतात. त्याच्यामुळे शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय हा मी स्वतः घेतलेला नाही. मी 10 वेळा ठामपणे सांगितलेलं आहे. उलटं मला प्री प्रायमरी स्कूल सुरू करायची आहे, त्याची यंत्रणा कशी बसवायची या प्लॅनिंगमध्ये मी आहे. बघा, जेवढ्या एफर्ट्स मी प्रत्येक गोष्टीसाठी घेतले ते मी स्वतः घेतो. मिड डे मीलच्या क्वालिटी सुधारण्याच्या संदर्भात मी अर्धा दिवस मीटिंग्स घेतलेल्या आहेत. त्यांचा मी मेनू फायनल केलेला आहे. त्यांना केवळ खिचडी न देता त्यांना चांगल्या तऱ्हेचं सलाड असलेलं मोड काढलेलं सलाड देणं, त्याच्यानंतर त्यांना पुलाव किंवा बिर्याणी देणं, आठवड्यातून एक दिवस अंडे देणं, त्यानंतर जेवण देत असताना त्याच्याबरोबर स्वीट डिश देणं. सगळ्या मुलांना एवढंच चांगल्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत की मुलं खुश झाली पाहिजेत. प्रत्येक सिस्टम मी बदलतो आहे आमच्या डिपार्टमेंटची. का बदलतो आहे? त्याच्यामागे एक तळमळ आहे मुलांसाठी काहीतरी करण्याची. नाहीतर मी काय मुळात एज्युकेशनिस्ट नाही, मी फक्त एक प्रॅक्टिकल विजडम असलेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे मी हे बदलून दाखवलेलं आहे. मुलांच्या पाठीवरचा बोजा 100% कमी करून दाखवलेला आहे. शेवटी त्याची अंमलबजावणी परिणामकारकपणे खालच्या अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि ती प्रक्रिया चालू आहे. शिक्षणामध्ये सुद्धा अचानक बदल होणार नाही, नाहीतर खिचडी होऊन जाईल शिक्षणाची. शिक्षणामध्ये ज्यावेळेला नवीन आमचं वर्ष सुरू होईल त्यावेळेला प्री प्रायमरीच्या स्कूल्स सुरू होतील. मग त्याचं नियोजन मला आतापासून करायला लागतं. मग प्री प्रायमरीनंतर प्रायमरी होईल, त्यानंतर सेकंडरी होईल आणि हे सगळं करत असताना विद्यमान ज्या शाळा आहेत त्यांच्यावर परिणाम न होता आपल्याला हे सगळं करायला लागेल. आणि ही सगळी ॲडजस्टमेंट आपण प्रत्येकाला संरक्षण दिलेलं आहे. एकही शिक्षकाची हे होणार नाही, म्हणजे कोणीही शिक्षक नोकरीतून जाणार नाहीत. नवीन भरती आहे त्याप्रमाणे होईल आणि त्याच्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कुठल्याही आवश्यकता नाही. हे मेन्यू साधारण 1 महिन्याच्या आत इम्प्लिमेंट होणार. त्याचा GR आहे, त्याची कॉपी मी त्यांना द्यायला सांगतो. त्याच्यामध्ये सगळं त्यांना शिरा, गोड खिचडी म्हणजे एक चांगला ह्याचा पदार्थ, कारण हे सगळे राईसपासून बनवलेले पदार्थ असतात. अधिक त्यांना काही पौष्टिक पदार्थ, अंडी म्हणजे अंड्याचा पुलाव वगैरे असं देण्याची व्यवस्था केली, म्हणजे मुलं जरा व्यवस्थित हे होते. सर, आपल्या ते एक नवीन GR आले की इंग्रजी माध्यमाचे जे शिक्षक आहेत त्यांना आपण प्राधान्य देणार नाही. तो आम्ही त्यांचं कसं असतं की रिसोर्स पर्सन म्हणून प्रत्येक केंद्रावर एक असणार ज्याला उत्कृष्ट इंग्रजी बोलता आणि शिकवता येत असणार. आता तो रिसोर्स पर्सन मुळात त्यालाच इंग्रजी येत नसेल तर तो रिसोर्स पर्सन होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तो इतरांना शिकवून इंग्रजी माध्यमाचं खूप सध्या आकर्षण हे मराठी मुलांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे.
त्या पार्श्वभूमीवर सेमी इंग्लिश स्कूल जे आपल्याकडे सिस्टम आहे ते अधिक स्ट्रेंथन आम्ही करू की जेणेकरून शाळेतल्या ह्यांच्या मुलांची संख्या कमी होणार नाही. त्यासाठी फक्त मराठी माध्यमातले इंग्रजी माध्यमातले शिक्षक असावे असं का? कारण नाही, असं नाही आहे. इंग्रजीच्या माध्यमात एकच शिक्षक असणार तो केंद्र स्तरावर, रिसोर्स पर्सन. पण रिसोर्स जर एखाद शिक्षक जर त्याची इंग्रजी उत्कृष्ट असेल तरी त्याचं अशा शिक्षकांची टेस्ट मी आमच्या औरंगाबादला आमचा इंग्रजी विभागाचा सेपरेट ब्रँच आहे, तिथं त्यांच्या टेस्ट घेतल्या जातील. कारण ज्याला माझ्याकडे शिष्टमंडळ आलं होतं आणि त्यांनी व्हर्नाक्युलममधून हे करा म्हणून सांगितलं, मुलांचंच शिष्टमंडळ होतं, ते BEd झालेले होते आणि हे होते, तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही मला मी इथं बसलेलो आहे, मला लगेच एक इंग्रजीमधलं पत्र ड्राफ्ट करून द्या. त्या मुलांनी नकार दिला. तुम्ही म्हणता ही शेवटी प्रत्यक्षात सुद्धा ग्राउंड रियालिटी पाहिजे. जे मराठी माध्यमातून होतात त्यांना इंग्रजी माध्यमातून पत्र लिहिणंसुद्धा अवघड असतं, मग शिकवणं हा तर त्याच्या पुढचा भाग आहे. आणि ही घडलेली वस्तुस्थिती आहे. मी काय कमीपणा कोणाला करण्यासाठी सांगत नाही, परंतु ज्याला 10 मुलं येतात शिष्टमंडळ जे त्यांच्या संघटनेचे नेते आहेत, त्यांनाच मी सांगितलं की तुम्ही लिहून दाखवा ना मला. शेवटी मी शालेय खात्याचा मंत्री आहे, मला तरी कळलं पाहिजे की तुम्हाला येतं की नाही, आणि तुम्हाला येत नसेल तर इतरांना कसं येणार. मग तुम्ही विरोध का करताय. जिथं इंग्रजीच शिकवायचं त्यामुळे इंग्रजी माध्यमातलं किंवा इंग्रजीला फ्लुएन्सी असलेल्या माणसाला देणं याच्यामध्ये काय वाईट आहे. शेवटी मुलांचा प्रश्न आहे ना. बघा, कोणाला नोकऱ्या पाहिजेत ह्याच्यापेक्षा मुलांचं काय होणार माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे, आणि मुलांना न्याय द्यायलाच लागतो. मी आता अर्धा तास जवळजवळ चर्चा केली पवार साहेबांची सुद्धा. पवार साहेब हे एक महाराष्ट्राबद्दल आत्मीयता असलेले नेते आहेत. त्यांनी मला शालेय शिक्षणाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. ते ज्यावेळेला शालेय शिक्षण मंत्री होते त्याला जी परिस्थिती होती आज तर तशीच परिस्थिती आहे. आमचं ह्याचं बजेट आहे 75,000 कोटीचं पगार देण्याचं, आणि आमचं प्रत्यक्षात बजेट मात्र 2,500 कोटीचं आहे. सगळं जेमतेम इतर सगळी मदत केंद्राकडची मिळून ते 4,000 कोटी रुपये होतं. म्हणजे केवढा फरक आहे. 75,000 कोटी पगार आणि मुलांवर खर्च करायला 4,000 कोटी. ही थोडीशी विषमता जी आहे ही कशामुळे आहे, तर आमचा पगाराचा बोजा खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे हा प्रकार येतो. म्हणून मग आम्हाला बाहेरून एकतर लोन रेज केलं पाहिजे किंवा मदत घेऊन तरी आम्हाला आमचा दर्जा सुधारला पाहिजे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा. आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा सुधारणं हे निव्वळ मुलांसाठी आहे. माझं त्याच्यामध्ये 1 रुपया मला काय इंटरेस्ट असणार, आणि मला कशाला खाजगीकरण करावंसं वाटणार. आमच्याकडे पुरेसे पैसे आहेत टीचर्सचा पगार द्यायला, परंतु इतर गोष्टींसाठी पैसे कमी पडतात. नवीन शाळा बांधणं, शाळांच्या खोल्या बांधणं, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देणं, त्यांना चांगल्या लॅब्स देणं, आणि ते जर जबाबदारी उद्योगाने घेतली तर मला खूप मोठा रिलीफ उद्योग मंत्री म्हणजे त्या खात्याचा मंत्री म्हणून होऊ मिळू शकतो. आता माझ्या बोलण्यावरून बघा, माझ्या बोलण्यावरून तरी मला असं वाटलं की अनेक मुद्द्यांवर त्यांना माहिती दिलेली त्यांना योग्य वाटली, आणि त्यांनासुद्धा असं वाटतं की विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत.